हॅलो स्टुडंट्स, तर बघा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची जी काही सिरीज आपण स्टार्ट केली आहे त्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 17. हे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं लास्ट लेक्चर असेल. यामध्ये आपण ट्रान्झिस्टर ऑसिलेटर हा टॉपिक कव्हर करू. त्यानंतर मग नेक्स्ट लेक्चर जे असेल त्यापासून आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जो सेक्शन आहे तो स्टार्ट करणार आहोत. आता सर्वात अगोदर ट्रान्झिस्टर ऑसिलेटरशी असोसिएटेड प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स डिस्कस करण्या अगोदर आपण थोडीशी थिअरी म्हणजे काय, थिअरी म्हणजे खूप डिटेलमध्ये जाणार नाहीत आपण. जे काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवतो. डिराईव्ह म्हणजे लिहून देतो. ते फॉर्म्युले तुम्ही ॲज इट इज लिहून घ्यायचे आणि तेच फॉर्म्युले आपल्याला समोरचे एक्झाममध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज होणार आहेत. आता तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सवरून एक आयडिया येऊनच जाईल की प्रत्येक वेळेस सेटमध्ये एक प्रश्न हा ट्रान्झिस्टर ऑसिलेटरवर असतो, म्हणजे असतोच, कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर बघा सगळ्यात अगोदर आपण काय करू, ट्रान्झिस्टर ऑसिलेटरबद्दल थोडेसे महत्त्वाचे पॉईंट्स जे की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर माहिती असणं मस्ट आहे ते लिहून देतो. बघा सगळ्यात अगोदर टायटल टाकायचं आहे ट्रान्झिस्टर ऑसिलेटर. ट्रान्झिस्टर ऑसिलेटर. आता ट्रान्झिस्टर ऑसिलेटर, आता सगळ्यात अगोदर हा जो शब्द आहे ऑसिलेटर, या शब्दाचा मिनिंग आपल्याला माहिती असणं मस्ट आहे. आता ऑसिलेटर कशाला म्हणायचं, तर ऑसिलेटर जो आहे ऑसिलेटर हा असा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतो जो यूज केला जातो टू प्रोड्यूस द डिझायर्ड सिग्नल ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय, जसं की आता तुम्ही रेडिओ वेव्ह ऐकले असतील की तुम्ही जर एखाद्या वेळेस रेडिओ चालू केला तर त्यामध्ये असतं, त्यामध्ये सांगतात ते की नमस्कार आप विविध भारती की ये सुन रहे. आता ते आपल्याला कसं कळेल की बा हे विविध भारतीचं आहे किंवा FM रेडिओ आहे किंवा हे मिरची आहे किंवा हे असं आहे तसं आहे, काय असतं कशावरून, तर त्याची एक बघा एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी डिफाईन असते. ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी डिफाईन करण्याचं काम कोण करतं, तर ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी डिफाईन करण्याचं काम केलं जातं या ट्रान्झिस्टरद्वारे. कोणाद्वारे, ट्रान्झिस्टरद्वारे. तर सगळ्यात अगोदर हा जो ऑसिलेटर आहे तो ऑसिलेटरची डेफिनेशन वाटलं तुम्ही लिहून घ्यायची आहे. काय, तर ऑसिलेटर आर द इलेक्ट्रॉनिक circuit that produced signal of desired फ्रिक्वेन्सी. आता आपण सिग्नल ऑफ डिझायर्ड फ्रिक्वेन्सी का म्हटलं, कारण की कोणत्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल प्रोड्यूस करायचे हे कोणाच्या हातात असतं, तर जो इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करेल त्याच्या हातात असतं. म्हणून ऑसिलेटर्सला आपण जी फ्रिक्वेन्सी आपल्याला पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीचे ऑसिलेटर्स आपण तयार करू शकतो. आता ऑसिलेटर जे आहे ते मेनली दोन कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. एक असतात पिरियॉडिक आणि दुसरे असतात रिलॅक्सेशन. आता पिरियॉडिक म्हणजे काय, तर काही ऑसिलेटर्स असतात की ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी पर्टिक्युलर इंटरवल नंतर रिपीट होते, आणि रिलॅक्सेशन असे असतात की ज्याची फ्रिक्वेन्सी किंवा ज्याची सायकल तुम्ही रिपीट करू शकत नाही. ऑसिलेटर जे आहेत मेनली दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. एक पहिली कॅटेगरी असते पिरियॉडिक ऑसिलेटर, त्यालाच तुम्ही हार्मोनिक सुद्धा म्हणता, पिरियडिक ऑसिलेटर हार्मोनिक ऑसिलेटर. आणि सेकंड कॅटेगरीमध्ये येतात ते रिलॅक्सेशन ऑसिलेटर. सेकंड कॅटेगरीमध्ये असतात रिलॅक्सेशन ऑसिलेटर. आता पिरियडिक ऑसिलेटरचा एक्झाम्पल जर सांगायचं म्हटल्यानंतर कोणते असतात, पिरियडिक ऑसिलेटर्समध्ये असतात सायनोसॉइडल ऑसिलेटर्स. पिरियडिक ऑसिलेटरमध्ये सायनोसॉइडल ऑसिलेटर हे एक्झाम्पल आहे पिरियडिक ऑसिलेटरचं. आणि इकडे जे असतात नॉन सायनोसॉइडल जे असतात, म्हणजे ज्यामध्ये नॉन सायनोसॉइडल. आता सायनोसॉइडल म्हणजे तुम्हाला कळूनच गेलं असं नावावरून की ज्या ऑसिलेटर्सच्या फ्रिक्वेन्सी किंवा ज्या ऑसिलेटरच्या आउटपुटमध्ये साईन लाईक कोसाईन लाईक वेव्ह फंक्शन्स मिळत असतील ते असतात सायनोसॉइडल ऑसिलेटर्स, आणि ज्यामध्ये साईन आणि कोसाईनच्या व्यतिरिक्त दुसरे सिग्नल्स मिळतात ते असतात नॉन सायनोसॉइडल. आता सायनोसॉइडल ऑसिलेटरचे एक्झाम्पल जर सांगायचे म्हटल्यानंतर कोणता असतो, आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर, हा सायनोसॉइडल ऑसिलेटरचा टाईप्स आहे. त्यानंतर एलसी ऑसिलेटर, हा सायनोसॉइडल ऑसिलेटरचा टाईप आहे. एलसी ऑसिलेटरमध्ये दोन असतात. एलसीमध्ये एक आहे हार्टली आणि सेकंड वन इज कोलपिट्स. नॉन सायनोसॉइडलमध्ये एक्झाम्पल जर सांगायचे म्हटल्यानंतर ट्रायंग्युलर वेव्ह ऑसिलेटर, त्यानंतर स्क्वेअर वेव्ह ऑसिलेटर, ट्रायंग्युलर वेव्ह ऑसिलेटर, स्क्वेअर वेव्ह ऑसिलेटर, सॉटूथ वेव्ह ऑसिलेटर. हे जे ते सर्व नॉन सायनोसॉइडलचे एक्झाम्पल आहेत. आता तुम्ही म्हणसाल की सायनोसॉइडल ऑसिलेटर नॉन सायनोसॉइडल ऑसिलेटर तयार कसे करायचे. हे जे सायनोसॉइडल ऑसिलेटर आहे आरसी, एलसीमध्ये हार्टली असो किंवा कोलपिट्स असो, हे सर्व आपण एकतर ट्रान्झिस्टरचा यूज करून बनवतो किंवा फेटचा यूज करून बनवू शकतो किंवा ऑपॅम्पचा यूज करून बनवू शकतो. पण हे जे नॉन सायनोसॉइडल ऑसिलेटर्स आहेत ज्यामध्ये ट्रायंग्युलर असेल, स्क्वेअर असेल, सॉटूथ असेल, हे ऑसिलेटर्स आपण तयार करतो IC 555. तुम्ही सिलेबसमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या वाचले असेल, पुढे टायमर IC असते
त्याचा टायमर आयसीचा वापर करून आपण हे नॉन सायनोसॉइडल ऑसिलेटर्स हे तयार करत असतो. बस ऑसिलेटरबद्दल एवढी थिअरी. आणि ऑसिलेटरबद्दल आणखी तुम्हाला माहिती असणं मस्त आहे की ऑसिलेटर जे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आपण सर्वात अगोदर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स सेक्शनमध्ये डिस्कस केला. त्यामध्ये आपण पाहिलं आहे की जर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जर आपल्याला सॉल्व्ह करत असेल तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे 99% किंवा 97% क्वेश्चन्स हे निगेटिव्ह फीडबॅकवर असतात. तर निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, तर आउटपुट जसं डिझायर्ड पोर्शन इनपुटच्या निगेटिव्ह सेक्शनला कनेक्ट केलेला असेल किंवा फेज शिफ्ट जर का इनपुट आणि आउटपुटमध्ये 180 डिग्री असेल तर त्याला आपण निगेटिव्ह फीडबॅक म्हटलं होतं. बट ऑसिलेटर आणि अम्प्लिफायरमध्ये डिफरन्स एवढाच आहे की ऑसिलेटरमध्ये जो फेज शिफ्ट असतो किंवा जो फीडबॅक असतो तो फीडबॅक असतो पॉझिटिव्ह. काय तर इथं वाटलं तुम्ही लिहून याचे 2 पॉईंट की ऑसिलेटर have पॉझिटिव्ह फीडबॅक. ऑसिलेटरमध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक असतो. आणि सेकंड पॉईंट, द फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट इज 0 डिग्री और 360 डिग्री. आता पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे सरळ गोष्ट आहे की पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये इनपुट आणि आउटपुट सिग्नल इन फेज असले पाहिजेत. 0 डिग्री फेज शिफ्ट म्हणजे काय, जसं अगोदरचं इनपुट असेल तसंच आउटपुट असेल. 360 फेज शिफ्ट म्हणजेच काय, इनपुट सिग्नल जसं आहे तसंच काय असेल आउटपुट. म्हणजे ते आपण काय सांगू शकतो, इन फेज. इनपुट आणि आउटपुट कसे असतात, इन फेज. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह फीडबॅक. ऑसिलेटर्समध्ये काय असतो, पॉझिटिव्ह फीडबॅक असतो. आणि इनपुट आणि आउटपुटमध्ये फेज डिफरन्स किती असतो, तर तो फेज डिफरन्स एक तर 0 डिग्री असतो किंवा 360 डिग्री असतो. ओके. आता तुम्ही जर एक जनरल डायग्राम जर सांगायची म्हणलं ऑसिलेटर्सची तर कशा पद्धतीने असेल, तर बघा एक जनरल डायग्राम जर सांगायची म्हणलं ऑसिलेटर्सची तर या पद्धतीने असेल. इकडून इनपुट सिग्नल देता तुम्ही, इकडून काय करता तर VI हे इनपुट सिग्नल दिले जाते. इथे म्हणत असतो एक ऑसिलेटर सर्किट, इथे म्हणत असतं ॲम्प्लिफायर किंवा आपण त्याला म्हणू ए डिनोट करू ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायरची इकडे मिळते आउटपुट, ॲम्प्लिफायरची इकडे आउटपुट मिळते V0. ॲम्प्लिफायरच्या V0 आउटपुटचा सम सेक्शन आपण फीडबॅक फॅक्टरने काय करतो, परत इनपुटसोबत लिंक करतो. इथे असतं फीडबॅक नेटवर्क. फीडबॅक नेटवर्क काय करतं तर इनपुटचा आउटपुटचा बीटा V0 सेक्शन फीडबॅक नेटवर्कला येतो आणि तो काय करतो तर त्याच्यापासून आउटपुट प्रोड्यूस करतो आणि ती आउटपुट असते फीडबॅक आउटपुट VM. म्हणजेच इकडून बघा, इकडून इनपुट सिग्नल येते पॉझिटिव्हला, हे निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि इथे जे इनपुट असते मग ही इनपुट VI प्लस VF दोघांची ॲडिशन असते, म्हणजे VI प्लस VF. म्हणजे ॲम्प्लिफायर जो आहे तो ॲम्प्लिफायर प्रोड्यूस करतो फेज शिफ्ट ऑफ 180 आणि फीडबॅक प्रोड्यूस करतो फेज शिफ्ट ऑफ 180. दोन्हीचे ॲडिशन केली तर टोटल फेज शिफ्ट इनपुट आणि आउटपुटमध्ये किती असतो तर 180 प्लस 180 360 डिग्री. टोटल फेज शिफ्ट किती असतो 360 डिग्री. जर तुम्ही फीडबॅक लावून नाही तर आउटपुट काय मिळते तुम्हाला, आउटपुट गेन मिळेल V0. म्हणजे हे O म्हणजे काय स्टँड्स फॉर ओपन लूप गेन. ज्यावेळेस फीडबॅक नसतो त्यावेळेस ओपन लूप गेन काय मिळेल तुम्हाला, सिम्पली मिळेल आउटपुट व्होल्टेज V0 आपण इनपुट व्होल्टेज VI. पण ज्यावेळेस तुम्ही इथे फीडबॅक नेटवर्क कनेक्ट करता त्यावेळेस आपल्याला गेन मिळतो AF म्हणजे गेन विथ फीडबॅक. तर तो असतो आउटपुट व्होल्टेज V0 अपॉन इनपुट व्होल्टेज VI प्लस फीडबॅक व्होल्टेज VM. म्हणजेच काय तुम्हाला सरळ कळलं असेल, जर फीडबॅक नेटवर्क कनेक्ट केलं तर गेन ऑफ द ॲम्प्लिफायर काय होतो, रिड्यूस होतो. म्हणजे इनपुट आणि आउटपुट सिग्नल आपल्याला इन फेज मिळतात. आणि ही बेसिक आयडिया असते कशाची, ऑसिलेटर्सची. कशाची असते बेसिक आयडिया, ऑसिलेटर्सची. त्यानंतर एक बारक्वेश्चन्सची क्रायटेरिया दिलेला आहे की बारक्वेश्चन्सने सांगितलेलं आहे की जर तुम्ही ऑपरेशनल ॲम्प्लिफायर किंवा ट्रान्झिस्टर ऑसिलेटरचा गेन आणि त्याचा फीडबॅक फॅक्टर दोघा जणांचा प्रोडक्ट आणि त्याचा मॉड्युलस जर घेतला तर तो तुम्हाला ऑलवेज 1 असला पाहिजे. की मॉड ऑफ गेन इंटू फीडबॅक फॅक्टर, हा जो बीटा आहे हा बीटा काय फीडबॅक फॅक्टर, दोघा जणांच्या प्रोडक्टची मॅग्निट्यूड हे काय असले पाहिजेत 1 असले पाहिजेत. हे काय येतं, ही आहे बारक्वेश्चन क्रायटेरियाची कंडिशन की फीडबॅक फॅक्टर बीटा हा काय येतं यामध्ये, हा जो बीटा आहे हा बीटा काय आहे तर फीडबॅक फॅक्टर. बीटा इज नथिंग बट फीडबॅक फॅक्टर. म्हणजे ही मस्ट कंडिशन आहे कुठल्याही एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किट ऑसिलेटर्स असण्यासाठी. जी कंडिशन आहे ती कोणती आहे, 3 बॉक्समध्ये दिलेली आहे कंडिशन, ज्याला तुम्ही वाटलं तर स्टार मार्क करून घ्या. ही जी कंडिशन आहे या कंडिशनमध्ये असं सांगते की गेन ऑफ ऑसिलेटर प्लस फीडबॅक फॅक्टर दोघा जणांचा प्रोडक्ट आणि त्याची मॅग्निट्यूड ऑलवेज कशी पाहिजे 1 असली पाहिजे. तर दोघांची मॅग्निट्यूड कशी 1 असली पाहिजे. ओके. तर ही जे काही बेसिक थिअरी होती रिलेटेड विथ ऑसिलेटर्स. तर तुमच्या सिलेबसमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात ते क्वेश्चन्स विचारले जाते 3 टाईपच्या ऑसिलेटर्सवर. त्यापैकी पहिला टाईपचा ऑसिलेटर जो असतो तो असतो तुमचा RC ऑसिलेटर. RC ऑसिलेटर त्यालाच आपण काय म्हणतो फेज शिफ्ट ऑसिलेटर. फेज शिफ्ट ऑसिलेटर. आता याच्याबद्दलची थिअरी तुम्हाला कुठल्या एखाद्या बुकमध्ये मिळून जाईल. मी तुम्हाला थिअरी सांगणार नाही, फक्त डायग्राम आणि या ऑसिलेटरच्या एक्झाममध्ये जो विचारला जातो फॉर्म्युला त्याच्यावरून तुम्ही फ्रिक्वेन्सी कशी काढायची
ते. तर बघा RC ऑसिलेटरचा जो फॉर्म्युला आहे किंवा RC ऑसिलेटरचं इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे ते मी खाली करतो, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. RC ऑसिलेटरची सर्किट डायग्राम आणि त्याचं फॉर्म्युला ह्या दोनच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. बाकी सर्व गोष्टी याच्या तुम्ही लक्षात नाही ठेवल्या तरी चालतात. ओके. तर बघा या कॅटेगरीमध्ये सर्किट असतं, इथे काय असतो, एक रेजिस्टन्स असतो, तो केलेला असतो ग्राउंडेड. इथे असतो कपॅसिटर, ज्याला आपण इमिटर कपॅसिटर म्हणतो, हा डिनोट करायचा तो CE ने इमिटर कपॅसिटर. हा इमिटर रेजिस्टर असतो RE. आता हे तुम्हाला माहिती आहे कोणतं टर्मिनल आहे, इमिटर टर्मिनल. हे कोणतं टर्मिनल आहे, इमिटर. हा इथे असतो कलेक्टर रेजिस्टर RC, इथे असतो कलेक्टर रेजिस्टर RC. इथे म्हणजे तुम्हाला आउटपुट हे असते आउटपुट कपॅसिटर C0 आणि इथे म्हणजे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज V0, आउटपुट व्होल्टेज V0. त्यानंतर इथे असते व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट. एक मिनिट. इथे असते व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट. त्यानंतर इथे असते बघा हे 3 RC सर्किट. हा एक R, परत एक R आणि परत एक R. R नंतर इथे असतो कपॅसिटर C, इथे कपॅसिटर. एक मिनिट. व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट थोडी आपण आत करू. इथे एक हा रेजिस्टर, इथे एक रेजिस्टर, इथे हा रेजिस्टर, इथे असतो एक कपॅसिटर, इथे हा एक कपॅसिटर, इथे हा एक कपॅसिटर, हा कपॅसिटर केलेला आहे ग्राउंडेड. हा सुद्धा कपॅसिटर आहे ग्राउंडेड, हा सुद्धा कपॅसिटर ग्राउंडेड. इकडून इनपुट सिग्नल दिले जाते तुम्हाला VI. हा इथून असा कनेक्टेड असतो. इथे असतो प्लस VCC. हा रेजिस्टन्स R1, हा रेजिस्टन्स R2, हा RC, हा जो हा असतो तुमचा कलेक्टर कपॅसिटर. यामधून फ्लो होणारा करंट असतो कलेक्टर करंट IC, यामधून फ्लो होणारा करंट असतो बेस करंट IB, आणि इकडून फ्लो होणारा करंट असतो इमिटर करंट I. हे जे RC नेटवर्क आहे याला म्हणतो आपण फीडबॅक नेटवर्क. हा जो आहे हा आउटपुट कपॅसिटर, इथून जे आपण इनपुट सिग्नल अप्लाय करतो. आणि हा जो Q हा काय आहे, ट्रान्झिस्टर इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, ट्रान्झिस्टर इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता हे जे आहे हे ऑसिलेटर RC फेज शिफ्ट ऑसिलेटरचे काय सर्किट डायग्राम. RC फेज शिफ्ट ऑसिलेटरमध्ये प्रत्येक एक RC नेटवर्क जो आहे, इच RC नेटवर्क, तर जो की हा इथे दिसतो मला बघा डॉटेड लाईन डिनोट केलेला हा जो RC नेटवर्क आहे, तर असा एक प्रत्येक RC नेटवर्क 360 डिग्रीपैकी 60 डिग्रीचा फेज शिफ्ट प्रोड्यूस करतो. इच RC नेटवर्क किती फेज शिफ्ट प्रोड्यूस करतो, 60 डिग्री. असे टोटल किती RC आहे बघा, हा RC, एक RC, टोटल किती आहे 3. म्हणजे 3 RC नेटवर्क किती फेज शिफ्ट प्रोड्यूस करेल, 180 डिग्री फेज शिफ्ट प्रोड्यूस करेल 3 RC नेटवर्क. आणि आपल्याला माहिती आहे ट्रान्झिस्टर इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन प्रोड्यूस करतो फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री. म्हणजे हा 180 डिग्री फेज शिफ्ट झाला RC नेटवर्कमुळे, हा 180 फेज शिफ्ट झाला कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमुळे. दोघांची ॲडिशन जर केली तर किती मिळेल, 360 डिग्री. म्हणजे जी काय आपली कंडिशन होती की इनपुट आणि आउटपुटमध्ये फेज शिफ्ट किती पाहिजे, 360 डिग्री, ती कंडिशन काय झाली, सॅटिस्फाईड. म्हणजे RC नेटवर्कमध्ये 360 डिग्री फेज शिफ्ट हा काय केला जातो, प्रोड्यूस केला जातो. मग या ऑसिलेटर सर्किटची जी काही फ्रिक्वेन्सी असते आउटपुट सिग्नलची, त्या फ्रिक्वेन्सीचा जनरल फॉर्म्युला आहे बघा. आउटपुट फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू असतो 1/2π RC इंटू √6, 1/2π RC इंटू √6. हा जो आहे हा ट्रान्झिस्टर ऑसिलेटरचा फेज शिफ्ट ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. एक्झाममध्ये तुम्हाला आलेला क्वेश्चन्स तुमचा सिम्पली फक्त या फॉर्म्युल्यानुसार काय होईल, सोडवेल. ज्याला मी 3 स्टार मार्क केले, हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे की 1/2π RC इंटू √6. ठीक आहे, 1/2π RC इंटू √6. ओके. त्यानंतर सेकंड कॅटेगरीमध्ये जो ऑसिलेटर तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो तो आहे तुमचा हार्टली ऑसिलेटर.
हार्टली ऑसिलेटर. हार्टली ऑसिलेटर हा जो आहे हा LC ऑसिलेटर आहे. हार्टली ऑसिलेटर कोणता ऑसिलेटर आहे? LC ऑसिलेटर. आता याची डायग्राम बघून घ्या कशी आहे. तर हा असतो इमिटर. इमिटर टर्मिनलची अरेंजमेंट अगोदर जशी होती तशीच. इथे रेजिस्टर, इथे इमिटर कॅपॅसिटर, इथे कॅपॅसिटर, इथे असतो इंडक्टर, परत खाली एक इंडक्टर, दोन इंडक्टरच्या मधून असतो इथे फीडबॅक, इकडे असते इनपुट कॅपॅसिटर, इनपुट कॅपॅसिटर, इथे असते दोन व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट, व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट असते ग्राउंडेड, इथे जो आहे हा आहे प्लस VCC, हा रेजिस्टन्स RC, यामधून फ्लो होणारा करंट IC, हा आहे तुमचा रेजिस्टन्स R1, हा रेजिस्टन्स R2, यामधून फ्लो होणारा करंट बेस करंट IB, यामधून फ्लो होणारा करंट इमिटर करंट IE, हा इमिटर रेजिस्टन्स RE, हा कलेक्टर इमिटर कॅपॅसिटन्स CE, हा आहे कॅपॅसिटर C, इंडक्टर L1, इंडक्टर L2, आणि इथे मिळते तुम्हाला आउटपुट व्होल्टेज. हे एकमेकांना कनेक्टेड असतात. तर या कॅटेगरीमध्ये इथे दिसतो तुमचं इनपुट सिग्नल V आहे. तर हे आहे तुमचं हार्टली ऑसिलेटरची सर्किट डायग्राम. हार्टली ऑसिलेटरमध्ये दोन इंडक्टर्स असतात, एक कॅपॅसिटर असतो, आणि समोरचा जो कोलपिट्स ऑसिलेटर त्यामध्ये दोन कॅपॅसिटर असतात, एक इंडक्टर असतो. दोन्हीमध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे. हार्टली आणि कोलपिट्स ऑसिलेटरमध्ये एवढा डिफरन्स की हार्टलीमध्ये दोन इंडक्टर असतात, एक कॅपॅसिटर. आता कोलपिट्स ऑसिलेटरमध्ये फक्त दोन कॅपॅसिटर असतील आणि एक इंडक्टर. तर हे जे हार्टली ऑसिलेटरचं आपल्याला परत कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन्स प्रोड्यूस करतो फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री, आणि LC नेटवर्क प्रोड्यूस करतो फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री. दोन्हींची जर ॲडिशन केली तर टोटल फेज शिफ्ट ऑफ 360 डिग्री या सर्किटमध्ये काय होतो? अचीव्ह केला जातो. तर हे जे हार्टली ऑसिलेटर, ह्या हार्टली ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सीचा जनरल फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा F इज इक्वल टू 1/2π, F इज इक्वल टू 1/2π अंडर रूट LT इंटू C, 1/2π अंडर रूट LT इंटू C. आता C सीधे इथं दिलेलं राहील. LT म्हणजे काय? LT म्हणजे काय इथं? तर LT हा असतो L1 प्लस L2 प्लस 2 टाइम्स M. LT इज नथिंग बट L1 प्लस L2 प्लस 2 टाइम्स M. जर एक्झाममध्ये तुम्हाला दोन इंडक्टरचा M म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स जर दिलेला असेल, म्युच्युअल इंडक्टन्स, तर हा LTचा फॉर्म्युला यूज करायचा. आणि ज्या केसमध्ये म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला नसेल त्या केसमध्ये LT इज इक्वल टू सिम्पली L1 प्लस L2 तुम्ही दिलं तरी काही हरकत नाही. तर हा जो हा हार्टली ऑसिलेटरची सर्किट डायग्राम आणि हार्टली ऑसिलेटरचा फ्रिक्वेन्सीचा जनरल फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचे. एक्झाममधला भरपूर क्वेश्चन्स तुमचे या हार्टली ऑसिलेटरची सिम्पली या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह होते. याला मी 3 स्टार केले, तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हे कोणतं सर्किट आहे? तर हे सर्किट आहे तुमचं हार्टली ऑसिलेटरचं. त्यानंतर थर्ड कॅटेगरीचा ऑसिलेटर जो तुम्हाला एक्झाममध्ये भरपूर वेळा विचारला जातो, तर तो ऑसिलेटर आहे तुमचा कोलपिट्स ऑसिलेटर. कोलपिट्स ऑसिलेटर, कोलपिट्स ऑसिलेटर हा सुद्धा LC ऑसिलेटर आहे. हार्टली ऑसिलेटर कोलपी ऑसिलेटरमध्ये फक्त एवढासा डिफरन्स आहे की हार्टली ऑसिलेटरमध्ये दोन इंडक्टर असतात, कोलपिट्स ऑसिलेटरमध्ये दोन कॅपॅसिटर असतात. बाकी सर्किट अरेंजमेंट जशी कोलपिट्सची हार्टलीची सेम असते. बघा, हा इथे R, इथे C, जसं तसा इथे RC, इथे फीडबॅक अरेंजमेंट, इथे इनपुट कॅपॅसिटर, इथे काय हा इनपुट कॅपॅसिटर, इथे DC पॉवर सप्लाय प्लस VCC, हा R1, R2, RC. हार्टली ऑसिलेटरमध्ये जे दोन इंडक्टर होते, यामध्ये फक्त दोन कॅपॅसिटर असतात आणि एक इंडक्टर असतो.
आणि हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क अशा पद्धतीने असतं. हा आहे तुमचा RE, हा आहे CE, हा असतो C1, हा C2, हा इंडक्टर L, यामधून फ्लो होणारा करंट IC, यामधून फ्लो होणारा करंट IB, यामधून फ्लो होणारा करंट IE, हा इनपुट कॅपॅसिटर CI आणि इथे असतो तुमचा इनपुट व्होल्टेज VI, इनपुट व्होल्टेज VI. तर हे जे हे कोलपिट्स ऑसिलेटर सर्किट आहे, कोलपिट्स ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला F इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट CT इंटू L. अगोदर LT इंटू C होता, तर CTची व्हॅल्यू जी CTची व्हॅल्यू असते CT इज इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2. तर हे 3 ऑसिलेटर आणि 3 ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले यावर बेस तुमच्या सेट एक्झाममध्ये सलग मागच्या 5-6 वर्षापासून प्रत्येक वेळेस एका ना एका ऑसिलेटरवर क्वेश्चन विचारतात आणि तो काय मोस्टली. आता कोलपिट्स ऑसिलेटर असेल, हार्टले ऑसिलेटर असेल किंवा RC फेज शिफ्ट ऑसिलेटर असेल, याबद्दल जर का तुम्हाला आणखी जास्त थिअरी वाचायची असेल तर तुम्ही कुठल्याही एखाद्या स्टँडर्ड टेक्स्टबुकमध्ये वाचू शकतात. पण जर फक्त तुम्हाला सेट एक्झाम क्वालिफाय व्हायचं टार्गेट असेल तर तुम्ही कोणतीच एखादी थिअरी वाचली नाही तरी चालते, कारण तुमच्या एक्झाममध्ये विचारणारे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स तुमचे या 3 फॉर्म्युलेनुसार सॉल्व्ह होऊन जाते. आणखीन कोलपिट्स ऑसिलेटरवर जर का तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर हे लक्षात ठेवायचे की फीडबॅक फॅक्टर जो असतो बीटा, या कोलपिट्स ऑसिलेटरमध्ये एकदा फीडबॅक फॅक्टरसुद्धा विचारलेला आहे. तर ते फीडबॅक फॅक्टर बीटा जो आहे, ते फीडबॅक फॅक्टर बीटाची व्हॅल्यू असते तुमची C1/C2. कोलपिट्स ऑसिलेटरचा जो फीडबॅक फॅक्टर आहे बीटा, तर बीटाची व्हॅल्यू असते C1/C2. बघा C1 कुठे, वरचा ऑसिलेटर, वरचा कॅपॅसिटर आणि C2 खालचा कॅपॅसिटर. तर ही व्हॅल्यू असते तुमची C1/C2 फीडबॅक फॅक्टर बीटा. आणि गेन जो असतो तर गेनची व्हॅल्यू असते C2/C1. गेनची व्हॅल्यू असते C2/C1. जर तुम्ही गेन किंवा फीडबॅक फॅक्टर दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू जर लक्षात ठेवली तरी तुम्हाला काय होतो, एक व्हॅल्यू लक्षात ठेवली तर दुसरी व्हॅल्यू काढता येईल का, कारण की आपल्याकडे रिलेशन आहे की मॉड ऑफ A इंटू बीटा इज इक्वल टू किती असतो 1. मॉड ऑफ A बीटा इज इक्वल टू 1. यापैकी तुम्ही A लक्षात ठेवला तर बीटा काढता येईल, बीटा लक्षात ठेवला तर A काढता येईल. तर कोलपिट्स ऑसिलेटर, हे हार्टले ऑसिलेटर आणि हे RC फेज शिफ्ट ऑसिलेटर, 3 ऑसिलेटरचे तुम्ही तिन्ही डायग्राम आणि तिन्हीचे फॉर्म्युले जर लक्षात ठेवले तर एक्झाममध्ये विचारणारे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमचे हे इझिली सॉल्व्ह होतील. ओके, तर आता बघूया आपण सेटमध्ये विचारलेले या टॉपिकवरचे बेस्ट प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. हा तर बघा, हा रिसेंटली तुम्हाला लास्ट इयरमध्येच विचारलेला क्वेश्चन आहे सेट 2021चा. हा जो हा किती मधला क्वेश्चन आहे, हा 2021च्या सेट एक्झाममधला क्वेश्चन आहे. तर ॲक्च्युअलमध्ये हा क्वेश्चन दिलेल्या गिवन व्हॅल्यूनुसार जर सॉल्व्ह केला आपण तर याचं हे जे काही ऑप्शन्स दिले या ऑप्शन्सपैकी कोणतंच आन्सर हे मॅच करत नाही. तरी मी तुम्हाला प्रोसेस सांगतो की या टाईपच्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह कसं करायचं. आता बघा, ऑसिलेटर कोणतं सांगितलेलं आहे, इथं दिलेलं आहे सरळ कोलपिट्स ऑसिलेटर. तर कोलपिट्स ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याकडे यायचा, आपण इथेच लिहिलं आहे किती, बघा F इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट CT इंटू T, CT इंटू L. F इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1/2 पाय अंडर रूट CT इंटू L. आता दिलेल्या व्हॅल्यूज बघा, C1 दिलेला आहे आपल्याला 0.001 मायक्रोफॅरेड, C2 दिलेला आहे 0.05 मायक्रोफॅरेड, L दिलेला आहे 10.2 मायक्रो हेनरी. ओके, एवढ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर CTची व्हॅल्यू पुढे, CTची व्हॅल्यू काय असते, CT इज इक्वल टू असतो C1 C2 अपॉन C1 प्लस C2. ही असते CTची व्हॅल्यू. यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केलं तर बघा, C1 काय तर 0.001 इंटू C2 0.05 अपॉन 0.001 प्लस 0.05. ओके, याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर वरती काय मिळेल बघा, तर वरती मिळेल तुम्हाला 5 इंटू -3 आणि -2, 5 इंटू 10 टू द पॉवर -5. आणि खाली काय मिळेल, तर खाली मिळेल 5.1 इंटू 10 टू द पॉवर -2 आणि हा मिळेल मायक्रोफॅरेडमध्ये. जर तुम्ही याला अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0.98 इंटू 10 टू द पॉवर, हा मिळेल हा किती मिळेल -2 आणि ही 10 टू द पॉवर हा मिळेल -2 वर सगळे, तर हा त्याला मिळेल -3 आणि मायक्रोची पॉवर -6, हा मिळेल फॅरेडमध्ये. म्हणजेच काय मिळेल अप्रॉक्सिमेटली, हा मिळेल तुम्हाला 9.8 इंटू 10 टू द पॉवर ही -1 -3 -4, हा मिळेल 10 टू द पॉवर -10 फॅरेड, 10 टू द पॉवर -10 फॅरेड. म्हणजे CT जो कॅपॅसिटर आहे जनरल ह्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचा, त्याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 9.8 इंटू 10 टू द पॉवर -10 फॅरेड. त्यानंतर मग आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. F इज इक्वल टू 1/2. पायची व्हॅल्यू किती असते, पायची व्हॅल्यू असते 6.28 इंटू रूटमध्ये CTची व्हॅल्यू किती मिळाली, तर CTची व्हॅल्यू मिळेल 9.8 इंटू 10 टू द पॉवर -10 इंटू L किती आहे, तर L आहे 10.2 इंटू 10 टू द पॉवर -6 हेनरी.
तर यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. यामध्ये व्हॅल्यू पुटअप केला तर 3.14 आहे ना, 6.28 आहे का नाही, ही व्हॅल्यू किती आहे 2 पायची व्हॅल्यू म्हणजे 6.28. हा 2 करून टाकली कारण 6.28 कशाची व्हॅल्यू 2 पायची. यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू पुटअप केला तर 6.28 आणि रूटमध्ये बघा 10.2 आणि 9.2 हे अप्रॉक्सिमेटली 10 सारखे 10 × 10 100, 100चा रूट 10. तरी व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली मिळते किती, अप्रॉक्सिमेटली मिळते तुम्हाला 10 × 10⁻⁻10 and -6 -16 -16चा रूट 10⁻⁻8. -8 जर वरती गेला तर काय मिळेल तुम्हाला 10⁻+8 आणि 1 हा किती मिळतो, हा मिळतो तुम्हाला 62.8. 1/62.8. तर 1/62.8 जर तुम्ही काढला तर 1/62.8ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल, तर कॅल्क्युलेट करून बघा. रेसिप्रोकल जर काढला तुम्ही तर तुमचं ह्या जे काही 4 ऑप्शन्स आहे, 4 ऑप्शन्सपैकी कुठल्या तरी एका ऑप्शनसोबत व्हॅल्यू एक्झॅक्टली बॅलन्स करेल जर तुम्ही याला डिवाइड केलं एकमेकांना. तर बघा नॉर्मली जर तुम्ही घेतलं आहे तर येडला भाग जाऊ शकत नाही, म्हणजे काय मिळेल बघा 1ला तुम्ही 62ने डिवाइड करू शकत नाही. 62.8च्या ऐवजी याला तुम्ही 1/60 घ्या अप्रॉक्सिमेटली 1/60 × 10⁻8. आता 1/60 जर घेतला आपण तर 1/60 काय मिळेल 0. हा किती बनेल 0. परत 10 झाली 10 भाग झाले परत 0.0 नंतर 1 0.01 आणि समथिंग पुढे मिळेल × 10⁻8. म्हणजेच काय अप्रॉक्सिमेट जर व्हॅल्यू काढली तुम्ही तर 10⁻6 म्हणजे काय मिळेल 1.6 समथिंग मिळेल × 10⁻6. म्हणजेच काय तुम्हाला अप्रॉक्सिमेट फ्रिक्वेन्सी किती मिळेल f = 1.6 मेगाहर्ट्ज. 1.6 मेगाहर्ट्ज. जर तुम्ही ऑप्शनमध्ये चेक केलं तर 1.6च्या करस्पॉन्डिंग ऑप्शन्स कोणतं दिसते तुम्हाला, तर 1.6च्या करस्पॉन्डिंग एकच ऑप्शन आहे, ते ऑप्शन बी 1.59 मेगाहर्ट्ज. आता मी जनरल सोल्युशन काढलं, तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यूज पुटअप करून जरी काढलं तरी तुम्हाला हा 1.6च्या करस्पॉन्डिंग याचा आन्सर हे मिळून जाईल. ओके, तर हा जो होता हा 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन होता, तर तो मी इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. असा खूप जास्त काही असा अवघडचा क्वेश्चन सुद्धा एक्झाममध्ये विचारलेला नव्हता. त्यानंतर हा बघा, हा नेक्स्ट हा जो आहे हा सेट 2020 मध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे. सेम क्वेश्चन आहे मागच्या वेळेस या 2020 मध्ये हार्टले ऑसिलेटर विचारलेलं होतं, 2021 मध्ये कोलपिट्स ऑसिलेटर विचारलं. म्हणजे तुम्हाला दिसत असेल की पॅटर्न काय होते, रिपीट होते. आता बघा यामध्ये काय विचारले, द फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉलोइंग हार्टले ऑसिलेटर. आता बघा हार्टले ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, f = 1/2π √LT × C. हा हार्टले ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. LTची व्हॅल्यू काय असते, LTची व्हॅल्यू असते L1 + L2, कारण इथे m दिलेला आहे का नाही. L1ची व्हॅल्यू 12 मायक्रोहेनरी प्लस L2ची व्हॅल्यू 8, 12 आणि 8 20, म्हणजे काय मिळतो 20 मायक्रोहेनरी. हा मिळतो LT. C किती दिलेला आहे, C दिलेला आहे तुम्हाला 0.05 मायक्रोफॅरेड. पुटअप करा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू काय मिळेल मग, f = 1/2π ची व्हॅल्यू मिळते 6.28 इंटू रूटमध्ये 20 × 10⁻⁻6 इंटू 0.05 × 10⁻⁻6 यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. आता काय मिळेल, याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 1/6.28 इंटू ही व्हॅल्यू काय मिळते, तर 20 × 0.05 याला जर मल्टिप्लाय केलं तर 1 आणि 10⁻12 चा रूट -6 म्हणजे हा मिळतो तुम्हाला 10⁻6 जर वरती गेला तर बनेल 10⁻6 आणि खाली मिळतो 6.28. तर 1/6 हां तर 10⁻6 1/6.28 6.28. जर 10⁻6 यालाच आपण काय करू 100 × 10⁻4/6.28. तर 100ला जर तुम्ही 6.28ने डिवाइड केलं, 100ला जर 6.28ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 15.92. हे जो याचं जर डिवायडेशन केलं तुम्ही, हे डिवायडेशन बॉक्समध्ये हे जर डिवायडेशन परफॉर्म केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 15.92. आणि ही जी पॉवर, ही पॉवर किती आहे 10⁻4. मग किलोमध्ये जर कन्वर्ट केलं तुम्ही अप्रॉक्सिमेटली किती मिळेल 1.59 × 10⁻3 1.59 × 10⁻3 6.28 15 1 पॉईंट 15/75 15/90. ओके 15 पॉईंट × 10⁻6 15.9 हा 1.52 10⁻5 10
ठीक आहे. तर ही व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली किती मिळते 159 किलोहर्ट्ज. ही जी व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली किती मिळते 159 किलोहर्ट्ज म्हणजे ऑप्शन बी. ऑप्शन बी. याच्या व्हॅल्यू ह्या एक व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वेशन्समध्ये पुटअप करून बघा तुम्हाला काय मिळेल. तर 10 टू द पॉवर -25 100 म्हणजे आणि -2 100 म्हणजे एकमेकांसोबत करा. 10 टू द पॉवर 6 1/6.20 1/6.20 जर डिवाइड केलं तर तुम्हाला हीच व्हॅल्यू मिळेल 15.92 इंटू 10 टू द पॉवर हा मिळेल 5 1/10 टू द पॉवर 5 आणि हा मिळेल 10 टू द पॉवर 4 म्हणजे 159 किलो हर्ट्ज. तर यामध्ये बघा मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स केले. तुम्ही काय करा यामध्ये व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप करून कॅल्क्युलेट करून बघा तुम्हाला ऑप्शन बीच करेक्ट मिळेल. ओके. आता मी खूप फास्ट केलं आहे. तुम्ही काय करायचं व्यवस्थित त्याला वेळ देऊन व्यवस्थितपणे ऑप्शन एकामध्ये व्हॅल्यू पुटअप करून बरोबर आन्सर काढा तुम्हाला ऑप्शन बी करेक्ट मिळेल. त्यानंतर हे बघा द फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉलोइंग फेज शिफ्ट ऑसिलेटर. हा कोणता दिसतो तुम्हाला आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर दिसतोय. आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे तर एफ इज इक्वल टू 1/2 आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय 1/2 आरसी इंटू √6 1/2 आरसी इंटू √6. बघा आरची व्हॅल्यू दिलेली सीची व्हॅल्यू दिलेली यामध्ये पुटअप करा व्हॅल्यू 1/2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर किती दिलेला आहे 1 किलो म्हणजे 10 टू द पॉवर 3 इंटू हा आहे 13 इंटू 10 टू द पॉवर -9 इंटू √6 10 टू द पॉवर -9 इंटू √6. आता तुम्ही जर यामध्ये दिलेल्या सर्व व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन केलं तर 2 इंटू 3.14 इंटू 13 इंटू √6 यामध्ये जर पुट केलं तर बरं ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मिळेल 6.28 इंटू हा 13 10 टू द पॉवर -9 प्लस 3 हा मिळतो तुम्हाला 10 टू द पॉवर 6 -6 इंटू √6 जो आहे √6ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 2.449. आता यामध्ये जर तुम्ही आन्सर परफॉर्म केला या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 6.28 इंटू 13 इंटू 2. आता दिसतोय हे सर्वांचं जर का तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 200 व्हॅल्यू भेटते. 200 इंटू हा 10 टू द पॉवर -6 1/200 इंटू 10 टू द पॉवर -6 म्हणजे अप्रॉक्सिमेटली बरं का ज्या डायरेक्ट म्हटलं का नाही अप्रॉक्सिमेटली. मग तुम्ही 1/200 जर परफॉर्म केलं तर 1/200 आणि 10 टू द पॉवर -6 तर हे आन्सर तुम्हाला मिळतं अप्रॉक्सिमेटली 5 इंटू 10 टू द पॉवर 3 म्हणजे तेच म्हणजे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 5 किलोहर्ट्ज. अप्रॉक्सिमेट सांगितलं मी एक्झॅक्ट मिळेल का नाही कारण इथे सुद्धा काय विचारलं नियरली इथे पण काय विचारलं एक्झाममध्ये नियरली. अशा केसमध्ये मी अप्रॉक्सिमेशन यूज करायचं. आता हे जे 6.28 इंटू 13 इंटू 2.44 2.449 याचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करा अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 200 हा नंबर मिळून जाईल. आणि 1/200 जर घेतलं तर तुम्हाला मिळेल 5 इंटू 10 टू द पॉवर -3 -6 वरती गेल्यानंतर मिळेल +6 -3 आणि +3 म्हणजे काय तर किलो. तर काय मिळेल मग तुम्हाला ऑप्शन बी वाला ऑप्शन काय मिळेल करेक्ट मिळेल. हा जो आहे हा सेट 2019चा क्वेश्चन हा जो आहे हा सेट 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन म्हणजे बघा 19 मध्ये फेज शिफ्ट विचारलं 20 मध्ये हार्टली विचारलं 21 मध्ये कोलपिट्स विचारलं. अशा टाईपच्या ऑसिलेटरशी रिलेटेड क्वेश्चन्स हे तुमचे दरवेळेस काय होतात प्रत्येक वेळेस हे चेंज होत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा जो आहे हा सेट 2016 मधला क्वेश्चन आहे 2016 हा सुद्धा क्वेश्चन बघा एकदम इझी आहे जास्त काय अवघड नाही. विचारलं काय मध्ये बघा द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉलोइंग ट्यून कलेक्टर ऑसिलेटर इज 6 मेगाहर्ट्ज. म्हणजे काय दिलं आहे हा जो आहे हा सर्किट दिलेला ऑसिलेटर सर्किटमध्ये बघा फीडबॅक रेटर कोणता LC या सर्किटची फ्रिक्वेन्सी काय असेल त्या सर्किटची फ्रिक्वेन्सी असेल F इज इक्वल टू 1/2 √LC 1/2 √LC. काही इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे किती येते 6 मेगाहर्ट्ज. किती दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सी 6 मेगाहर्ट्ज. त्यानंतर काय सांगितलेलं आहे इफ द व्हॅल्यू ऑफ ट्यून सर्किट कॅपॅसिटी इज इन्क्रीज ऑफ 50%. म्हणजे अगोदर सर्किटमध्ये असणाऱ्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे C परत 50% इन्क्रीज केली म्हणजे काय अगोदर होती C 50% म्हणजे काय याचा अर्धा म्हणजेच परत C/2 ॲड केली म्हणजे फायनल कॅपॅसिटर किती मिळेल तुम्हाला तर फायनल कॅपॅसिटर मिळेल 3C/2. मग त्या केसमध्ये सर्किटची रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती होईल ते काढायचे. म्हणजे काय करायचे परत फ्रिक्वेन्सीची F' व्हॅल्यू काढायची आपल्याला ज्यामध्ये Cची व्हॅल्यू किती घ्यायची C' म्हणतो तो काय मिळेल मग तुम्हाला तो मिळेल तुम्हाला 1/2π√L इंटू C'. 1/2πL इंटू C'. म्हणजेच काय यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा 1/2π√L C' ची व्हॅल्यू आहे 3C/2. याला परत सिम्प्लिफाय करा काय मिळेल 1/2π√3/2 इंटू √LC √3/2 इंटू √LC हा 3/2 रूट बाहेर घ्या म्हणजे काय मिळेल हा √2/3 इंटू दुसरी व्हॅल्यू काय मिळेल 1/2π
2π√LC. आता 1/2π√LC ची व्हॅल्यू किती आहे 6 मेगाहर्ट्ज. म्हणजे ही व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला √2/3 × 6 मेगाहर्ट्ज. आता हे जर √2/3 × 6 हे जर मल्टिप्लिकेशन तुम्ही परफॉर्म केलं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू मिळेल 4.87 मेगाहर्ट्ज. 4.87 मेगाहर्ट्ज. आणि त्याच्याच करस्पॉन्डिंग अप्रॉक्सिमेट आन्सर काय आहे तर त्याच्याच करस्पॉन्डिंग अप्रॉक्सिमेट आन्सर दिलेल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन सी 4.89 मेगाहर्ट्ज. म्हणजेच काय करायचं आहे की फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला घ्यायचा आहे ज्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 6 मेगाहर्ट्ज. आणि ते सांगितलेले आहे की फ्रिक्वेन्सी कितीने इन्क्रीज केली 50%. 50% म्हणजे काय अगोदर सी होतं त्यामध्ये 50% ॲड करा म्हणजे C/2 म्हणजे किती बनेल 3C/2. त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी काढली. नेक्स्ट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ इनिशियल फ्रिक्वेन्सी काढली तर तुम्हाला दिसते की नेक्स्ट फ्रिक्वेन्सी किती मिळते तर ती मिळते तुमची 4.87 मेगाहर्ट्ज. आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग नियरली आन्सर कोणतं दिले आहे तर ऑप्शन सी जो की 4.51. तर या टाईपचे एकदम बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. तर आपण जायचं काम नाही. कॅपॅसिटरवर ऑसिलेटरवर बेस खूप इझी क्वेश्चन्स आतापर्यंत सेटमध्ये विचारलेले. दरवेळेस क्वेश्चन्स आलेला आहे की बघा 16मध्ये 17मध्ये 18मध्ये 19 20 21 प्रत्येक वेळेस 1-2 मार्कचा क्वेश्चन्स आहे म्हणजे आहे. आता बघा हा 2013 मधला क्वेश्चन्स आहे. यामध्ये जर सरळ विचारलं आहे की हार्टले ऑसिलेटरची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काढायची. L1 दिलेला आहे, L2 दिलेला आहे आणि C दिलेला आहे. L1 L2 आणि C तिन्हीची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा काय करू आपण. L1 इज इक्वल टू दिलेलं आहे तुम्हाला 12 मायक्रोहेनरी. L2 इज इक्वल टू दिलेला आहे 8 मायक्रोहेनरी. C दिलेला आहे 1000 पिकोफॅरड. 12 मायक्रोहेनरी म्हणजे 12 × 10⁻⁻6 हेनरी. हा किती 8 × 10⁻⁻6 हेनरी. हा किती आहे 1000 × 10⁻⁻12 फॅरड. हार्टले ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला F इज इक्वल टू 1/√LT × C. आणि LTची व्हॅल्यू काय असते तर LT आहे तुमचा L1 + L2. कारण इथे म्युच्युअल इंडक्शन दिलेलं आहे का नाही. L1ची व्हॅल्यू 12, L2ची व्हॅल्यू 8. मग 12 + 8 हा मिळतो 20 मायक्रोहेनरी म्हणजेच 20 × 10⁻⁻6 हेनरी. सीची व्हॅल्यू दिलेली आहे. सर्व व्हॅल्यू पुटअप करा. फॉर्म्युल्यामध्ये काय मिळेल F इज इक्वल टू 1/2π ची व्हॅल्यू 6.28 × रूटमध्ये बघा LT किती आहे तर LT आहे 20 × 10⁻⁻6 × सीची व्हॅल्यू आहे 1000 म्हणजे 10⁻³ × हा 10⁻⁻12 10⁻³ × 10⁻⁻12. आता हे मल्टिप्लिकेशन परफॉर्म करा. 20 आता 10⁻⁻6 10⁻³ आणि 10⁻⁻12 या सर्व व्हॅल्यूज तुम्ही परफॉर्म केल्या. आणि याला जर तुम्ही यामध्ये याची व्हॅल्यू काढली हा जो आहे किती आहे 6.28 × 20 तर हा जो आहे हा किती मिळेल तुम्हाला हा मिळेल तुम्हाला 6.28 × √2 × ही पॉवर जी तुम्ही -12 -6 -18 + 3 -15 हाय केला तर किती राहतं -15 -14 म्हणजे ही पॉवर बनते -7 वरती गेल्यानंतर बनतो +7. इकडे काढतो मी तर फ्रिक्वेन्सीची F त्या फ्रिक्वेन्सी Fची व्हॅल्यू बनेल तुमची 1/6.28 आणि √2ची व्हॅल्यू असते 1.414. ही -7 वरती गेल्यानंतर वरती बनेल पॉवर 10⁻⁻⁻ +7. आणि ह्याला जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 1.12 × 10⁻⁻6 म्हणजेच मिळेल 1.12 मेगाहर्ट्ज. 1.12 मेगाहर्ट्ज म्हणजेच तुम्हाला मिळते आन्सर ऑप्शन ए करेक्ट. कोणतं ऑप्शन ए करेक्ट मिळतं 1.12 मेगाहर्ट्ज. हा जो 2013 मध्ये विचारला क्वेश्चन आहे. त्यानंतर हा जो हा बघा हा सीट 2016 मधला क्वेश्चनच आहे. 16 आणि हा आय थिंक 15 मधला असेल. हा जो आहे हा 15 मधला क्वेश्चन. यामध्ये काय विचारले बघा एकदम सिंपल आहे. काय विचारले यामध्ये इन द फॉलोइंग कॉलिक्युलेटर्स ऑसिलेटर द मिनिमम गेन रिक्वायर्ड टू सस्टेन द ऑसिलेटर इज. मिनिमम गेन म्हणजे एची व्हॅल्यू विचारलेली आहे. कशाची व्हॅल्यू विचारलेली एची. तर आपल्याला माहिती आहे ए गेन किती असतो. गेन इज नथिंग बट C2/C1. गेन इज नथिंग बट C2/C1. C2ची व्हॅल्यू किती आहे तर C2ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0.16 मायक्रोफॅरड आणि C1ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.02 मायक्रोफॅरड. मायक्रोफॅरड एकमेकांसोबत कॅन्सल. जर तुम्ही डेसिमल इकडे करपले तर हा मिळेल 16 आणि हा मिळेल 2 म्हणजे 16/2 8. म्हणजे ट्रान्झिस्टर ऑसिलेटर जो आहे तुमचा हा दिलेला कोलपिट्स तर याचा गेन सस्टेन म्हणजे यामध्ये ऑसिलेशन सस्टेन असण्यासाठी गेन किती रिक्वायर्ड असतो तर त्या गेनची व्हॅल्यू मिळते तुम्हाला 8. गेन किती मिळतोय 8. सो ऑप्शन कोणतं करेक्ट आहे ऑप्शन बी. कोणता आहे गेन 8. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा तर बघा ऑप एम्प सर्किट दिलेलं आहे. तर हा इथे ऑसिलेटर आहे
सॉरी हा काय ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आणि 3 RC नेटवर्क्स आहेत. आपल्याला माहिती या सर्किटच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय तर 1/√6 इंटू 4 पाय सॉरी 1/2 RC इंटू √6 1/2 RC इंटू √6 हा काय दिलेला आहे इथे गिवन करेक्ट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. कशाच्या ऑसिलेटरच्या कोणते ऑसिलेटर आहे RC ऑसिलेटर. RC ऑसिलेटर या RC फेज शिफ्ट ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीचा जो काही हा पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे. ओके, तर अशा पद्धतीने बघा तुमची एक्झाममध्ये आतापर्यंत प्रत्येक वेळेस एक प्रश्न 2 मार्क्ससाठी सेटमध्ये विचारलेलेच आहेत आणि कशावर बेस तोही फक्त या ऑसिलेटर्सवर बेस. ओके, तर इथे जे तुमचं ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा सेक्शन हा एंड होतोय. नेक्स्ट लेक्चरपासून आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स काय करू स्टार्ट करू. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर बेस सुद्धा एकदम इझी क्वेश्चन्स असतात. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स घेऊ आपण. त्यानंतर तुम्हाला असोसिएटेड काही होमवर्क क्वेश्चन सुद्धा मिळून जातील. ते होमवर्क क्वेश्चन ट्राय करा आणि बाकी जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स तुम्ही इकडून तिकडून सॉल्व्ह करू शकता. टेस्ट व्यवस्थित द्या आणि ते तुमचा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स काय होतो एंड होते. आता आपण स्टार्ट करू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ओके, थँक्यू.